आज कोकण फॅमिली पिकनिकमधला आमचा शेवटचा दिवस। आज रविवार असल्याने मी आणि रुपेशने ठरवले की आज लंचला चिकनचा बेत करायचा। सकाळी आम्ही लवकर उठलो, मार्केटला गेलो आणि ताजं चिकन आणलं। त्याचबरोबर दुकानदाराला खास सांगितलं की भाई लेग पीस पूर्ण ठेव, कारण मुलांसाठी चिकन लेग पीस 65 बनवायचे होते। सर्व साहित्य घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो। जसं घरी पोचलो तसं स्वयंपाकघरातून कोंबडी वड्याचा सुवास तरळत होता। लगेच स्वयंपाकघरात गेलो आणि पाहिलं तर शुभंगी कोंबडी वडे तळत होती आणि रुपेशची मम्मी कोंबडी वडे बनवत होत्या। सोबत आणलेला चिकन 65 मसाला आम्ही चिकन पीसला लावून मॅरिनेटसाठी ठेवून दिले। अशा पद्धतीने आम्ही दुपारच्या जेवणामध्ये गरम वडे आणि तंदूर 65 चिकन सोबत जेवण म्हणजे एकदम सुपर। अशा जेवणाची चव अजूनही जिभेवर आहे। जेवण झाल्यावर आम्ही कोकणातील सुप्रसिद्ध मुचकुंडी धरण, ज्याला कोर्निन्को डॅम म्हणूनही ओळखले जाते, पाहायला निघालो। हा धरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे आणि तो सिंचन आणि पाणीसाठा यासाठी बांधण्यात आला। धरणाच्या वाटेवरून जात असताना थोडी आमची दमछाक झाली, कारण आम्ही जवळजवळ 1 किलोमीटर अंतर चढ आम्ही चढत होतो। पण धरणावर पोचल्यावर समोरचा नजारा पाहून सगळा थकवा गायब झाला। हिरवेगार डोंगर, टेकड्या, पाण्याचं शांत तलाव आणि गार वारा, मन अगदी प्रसन्न झाले। आजचा दिवस कोकणातील अविस्मरणीय क्षणापैकी एक ठरला। माहितीच्या आधारे हा धरण प्रकल्प सुमारे 1975 ते 1985 दरम्यान पूर्ण झाला। एवढा मोठा डॅम, तोही एवढ्या जवळून पाहण्याचाही आनंद एक वेगळाच होता, कारण कोणत्याही डॅमवर एवढ्या जवळ जाऊन दिले जात नाही। हे धरण लांजाहून साधारणपणे 1.5 तासाच्या अंतरावर आहे। पावसाळ्यामध्ये हा कोर्निन्को धरण आणि धबधब्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी आहे। पावसाळ्यामध्ये पाणी जास्त असल्यास पाणी धरणाच्या पायथ्याशी काही ठिकाणी ओसरते आणि त्या भागावरून पाणी एक सुंदर पायऱ्यांसारख्या स्वरूपात वाहते। या पायऱ्यांचा समावेश करून एक प्रकारचा मानवनिर्मित धबधबा तयार होतो। पावसाळ्यातील या डॅमच्या धबधब्याचे सुंदर रूप मी अटॅच केलेले या स्क्रीनशॉटच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। काय एवढा चढ चढून आलो आपण वरती ना।